नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. बालगोपाळांचा किलबिलाट, फुलांची उधळण आणि उत्साही वातावरण अशा अत्यंत आनंदी महोत्सवात तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोमवेदक विद्यामंदिर तळा येथे नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता 5वी ते 10वी मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून विद्यालयात थाटात स्वागत करण्यात आलं. या अभिनव स्वागत सोहळ्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. या प्रसंगी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी घोलप, संस्थेचे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे, गोमवेदक विद्यामंदिरचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, पालक प्रतिनिधी सौ शिंदे आणि सौ तावडे मॅडम, मुख्याध्यापक श्री महादेव लोकरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके आणि वह्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी घोलप यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना म्हटलं की शाळा हे संस्काराचं माहेरघर आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता अष्टपैलू बनलं पाहिजे. नगरपंचायत नेहमीच शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देत राहील. पालकांनी आपल्या पाल्यांच्या जडणघडणीत शिक्षकांना उत्तम साथ द्यावी. संस्थेचे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे यांनी संस्थेच्या भूमिकेविषयी बोलताना सांगितलं की तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यालयातील भौतिक सोयीसुविधा आणि गुणवत्ता अधिक मजबूत करण्यावर आमचा भर राहील. चेअरमन श्री श्रीराम कजबजे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत म्हटलं की नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच अभ्यासाचं नियोजन करून आपलं ध्येय मोठं ठेवावं आणि शाळा आणि आईबाबांचं नाव मोठं करावं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री महादेव लोकरे यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. नवागत विद्यार्थ्यांचं मन शाळेत रमावं आणि त्यांच्यातील भीती नष्ट व्हावी म्हणूनच आम्ही या अनोख्या स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आमचे सर्व शिक्षक त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मेहनत घेत आहेत, असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केले. या सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या या प्रवेश दिनाच्या कार्यक्रमाकरता, विद्यार्थी प्रवेश दिनाच्या कार्यक्रमाकरता तिथे आलेले रोडे साहेब, सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, ज्या पालकांनी आमच्या संस्थेवर, आमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य आमच्या संस्थेत, आमच्या शाळेत शिकण्याकरता पाठवलेले, निश्चितच आजच्या या दिवसाला मी सर्व पालकांना खात्री देतो की तुमचा आलेला मुलगा ह्या शाळेतून पोस्ट ग्रॅज्युएट होऊनच बाहेर पडेल. सर्व प्रकारचं शिक्षण या संस्थेमध्ये, ह्या एकाच कॅम्पसमध्ये, एकाच ह्या शाळेमध्ये आपल्याला मिळेल. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर शिक्षक आणि संस्था हे आपल्या मुलांच्या बरोबर असतील, आपल्या बरोबर असतील. मग ती कोणत्याही प्रकारची अडचण असो, जितकं लक्ष पालक मुलांवर टाकत नाही त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त लक्ष इथले शिक्षक आणि आमची संस्था आपल्या मुलांवर टाकते आणि आपला विद्यार्थी सर्वांपरे साक्षर होऊन या शाळेतून बाहेर पडेल की जेणेकरून भविष्यात त्याला पुढील जगात जगण्याकरता, सुखकर त्याला मार्ग होण्याकरता ही संस्था, हे शिक्षक मदत करतील, अशी आजच्या या दिवशी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संबोधून जय हिंद, जय महाराष्ट्र. या संस्थेमध्ये अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. त्यातले आज अनेक शिक्षक इथे नाहीत आणि ह्याच शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आज ह्याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी योग्य निर्णय घेतला की ह्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा. ह्या शाळेने 75 वर्षापूर्वी जी 11वीची बॅच इथून पहिली बाहेर पडली, त्याच्यामध्ये जी पहिली विद्यार्थिनी पास झाली, मीना शृंगारपुरे नावाचं त्या विद्यार्थिनीचं नाव आज त्या हयात नाही. त्या तळ्यातनं शिकून जाऊन नंतर त्या 11वी नंतर जेव्हा बाहेर गेल्या
त्यावेळेला त्या MBBS डॉक्टर झाल्या. सुश्रुषा नावाचं जे मुंबईला हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोकरी केली. त्याच्या डीन म्हणून पण त्यांनी काम केलं आहे. शिकल्या कोणीकडे तर ह्या शाळेत. ह्या शाळेमध्ये नंतर दुसऱ्या वर्षी जी बॅच 11वीतून बाहेर पडली, ज्यांच्या नावाने आता जे वेदक शाळा म्हणून आपण म्हणतो, त्यांचा तो मुलगा म्हणजे NG वेदक, नंदकुमार वेदक, जे ह्याच शाळेमध्ये 5वी ते 11वी पर्यंत शिकले, ते इंजिनियर झाले आणि त्यांनी आता तळ्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. ते शिकले कुणीकडे तर ह्या शाळेत. म्हणजे विचार करा, तळ्याच्या मातीमध्ये जन्माला आलेली ही गरीब कुटुंबातील सगळी मुलं त्या काळामध्ये ह्या शाळेमध्ये शिकून मोठ्या मोठ्या ठिकाणी रुजू झाली. सर्वांना नमस्कार. या वर्षाची सुरुवात निसर्गाने थोडी खराब केली असली तरी आपण ती चांगली करण्याचा प्रयत्न करू. मी आमच्यावर विश्वास टाकून आपली मुलं आमच्या ताब्यात दिलेली आहे. त्यांना घडवण्याचं माझ्या स्टाफच्या वतीनं पूर्ण खात्रीने त्या मुलांना मी घडवू असे वही देऊन या ठिकाणी आपण आलात, आपल्या मुलांना घेऊन आलात. चांगलं स्वागत तर मी तुमचं केलं आहे. तसा गोडही शेवटही कसा मी गोड करू, चांगली तुमच्या मुलांना पूर्ण घडवण्याची जबाबदारी आम्ही घेऊन, मुलांना काही अडचणी आल्या तर वेळोवेळी तुम्ही आम्हाला सहकार्य कराल. काही सूचना असतील त्या वेळोवेळी सांगाल. त्या सूचना पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व स्टाफच्या वतीनं मी मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला आश्वासन देतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा या शाळेत स्वागत करू. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.